नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2023चा बघा निकाल लागलेला आहे। तुम्ही जर आतापर्यंत निकाल बघितला नसेल तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही निकाल बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा भेट देऊ शकता। तर पहा मित्रांनो, आतापर्यंत जेवढ्या पण पदाचा निकाल लागलेला आहे, आता त्या उमेदवारांना जे आहे हळूहळू तिथे मेल येण्यासाठी सुरुवात होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, आणि लवकरात लवकर जे आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येथे होणार आहे। आणि एकंदरीत बघा मित्रांनो, ही जी सर्व प्रक्रिया ही सुरू असताना आता या भरती संदर्भात जे आहे, आरोग्य विभाग भरती संदर्भात जे आहे मोठा घोटाळा झाल्याचं बघा प्रकरण येथे समोर येत आहे। तर आपण त्याविषयी माहिती घेणार आहोत, नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। परंतु त्या अगोदर बघा, जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सरळसेवा भरती संदर्भात जे असतं महत्त्वाच्या अपडेट देत असतो। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर पहा मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता की आरोग्यसेवक व निरीक्षक भरतीत जे आहे बोगस प्रमाणपत्र दिल्याचं बघा इथे जे आहे माहिती आहे ती समोर येत आहे। तर बघा, राज्यात आरोग्यसेवक, आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य पर्यवेक्षकाची सुमारे 3000 पदांसाठी भरती प्रक्रिया झाली आहे व या पदांसाठी उमेदवारांना स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र काही बोगस संस्थांनी पैसे घेऊन दिली आहेत। याची सखोल चौकशी केल्यास मोठा घोटाळा समोर येण्याची बघा शक्यता आहे। म्हणूनच या प्रकरणाची सखोल चौकशी करून बोगस संस्थांवर जे आहे शासनाने कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाने आरोग्य सहसंचालकाकडे बघा इथे केली आहे। आणि त्यासोबतच बघा, आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत जे ऑनलाईन परीक्षा झाली आहे। मात्र आरोग्यसेवक 1466, आरोग्य निरीक्षक 472 आणि आरोग्य पर्यवेक्षक 50 पदांसाठी भरती झाली। आणि या पदांसाठी मान्यताप्राप्त संस्थेकडून स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम 12वी सायन्स व BSc शिक्षण पूर्ण असणे गरजेचे होते, आणि त्यानुसार उमेदवारांनी संस्थांकडून स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जोडले आहे। पण राज्यातील संस्थांना जे आहे स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम घेण्याची मान्यताच नाही। तर पहा, अशा प्रकारे जे आहे मित्रांनो इथे आरोप इथे केल्या जात आहेत या भरती संदर्भात। तर पहा, अशा प्रकारे जे संपूर्ण प्रकरण जे आहे आरोग्य विभाग भरतीतून बघा ते समोर येत आहे। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ थांबूया, इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।